आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो चहा घेणार? चालेल हा. पण थोड्या वेळात. मग तुम्ही तुमच्या हाताने करून घ्या. हेही चालेल. विक्रांत, विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन्स बाळा. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. फायनली तू मॅच जिंकलायस. थँक्यू आई. गिरीजा, तू पण विक्रांत सोबत आलीस का? आई ऍक्च्युली आम्हा दोघांना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? माझ्याशी काय बोलायचंय? बसून बोलूया. गिरिजा बस. आई मी या कॉम्पिटिशन मध्ये का भाग घेतला तुला माहितीये का? कारण मला तुझी अट लवकरात लवकर पूर्ण करायची होती. आता हे कॉम्पिटिशन जिंकल्यावर मला जे पैसे मिळालेत त्या पैशांमधून मी माझं कॅफे सुरू करणार आहे. मग मग काय आई, मी आता लवकरात लवकर सेटल होईन. मग मी आणि गिरिजा लग्न करू. आई तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी हे पाऊल उचललं. तुझा जर अजूनही गिरिजावर राग असेल तर तू तुझं मन मोकळं करू शकतेस. आई बोलून प्रश्न सुटतात. तुझी जी काय बाजू असेल तू आमच्यासमोर मांड. आपण आज सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करूया. अरे माझा कशाला राग असेल गिरिजावरती? आणि गैरसमज माझा नाही तुमचा झालाय. बाबा तर म्हणाले की आईला हे नातं मान्य नाहीये म्हणून त्यांनी हे नाटक केलं. मीना तुझ्या मनात जे आहे ते स्पष्ट बोल. अहो खरं तेच सांगतेय. खरंच विक्रांत, म्हणजे तू जेव्हा घर सोडून गेलास ना तेव्हा मला हिचा प्रचंड राग आला होता. वाटलं होतं हिच्यामुळेच माझ्या मुलाला सगळं सहन करावं लागतंय. आई तिच्यामुळे नाही, तिच्यासाठी मी सगळं सहन केलंय. प्रेम करतो का आम्ही एकमेकांवर? हो रे बाळा, माहितीये. आई जर तुला माहिती होतं तर मग तू गिरिजाला पैसे देऊन माझ्या आयुष्यातून निघून जायला का सांगितलंस? एक मिनिट, हे सगळं कधी घडलं? दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी. मीना तू निर्लज्जपणाची हद्द पार केलीस, कळतंय का तुला? आई का केलंस तू असं? अरे देवा, या बळेने तर विक्रांतला सगळंच सांगितलेलं दिसतंय. चांगलंच अडकवलं हिनं मला. काय झालं आई? बघितलं, मी म्हंटल ना गैरसमज माझा नाही तुमचा झालाय. म्हणजे अरे म्हणजे विक्रांतवर माझं खरं प्रेम आहे असंही म्हणते ना, तर म्हणलं तपासून बघूयात म्हणून एक छोटीशी परीक्षा घेतली तिची, इतकंच. हे तरी खरं बोलतेस ना तू? अगदी खरंय विक्रांत. अरे मला तुला आधी घरी आणायचं होतं म्हणून मग मी म्हटलं की हिला पैसे देऊन बघूयात, ती पैसे निवडते का तुला. ब्लँक चेक ठेवला तिच्या समोर.
पण तरी तिनं तुलाच निवडलं. आता आई म्हणून मला एवढं सुद्धा करण्याचा हक्क नाहीये का? आई तुझा पूर्ण हक्क आहे माझ्यावर. हो ना विक्रांत बाळा, मी सुद्धा तुझ्यावर गिरिजा इतकंच प्रेम करते रे. म्हणून मी हे सगळं नाटक केलं. हा, पण ह्या सगळ्या खटाटोपात कुणाला दुखावलं असेल तर मी हात जोडून माफी मागायला तयार आहे. आई माफी मागायची काही गरज नाही. हे बघ, प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी वाटतेच. आणि एवढं मी समजू शकतो की हे सगळं जे काय तू केलंस ते माझ्या काळजीपोटीच केलंस. पाहिलंच गिरिजा, आईच्या मनात काहीही नाही. किती लायकी तरी आहे का माझी सून होण्याची? माझा विक्रांत कुठे आणि ती कुठे? माझ्या विक्रांतच्या नखाची सुद्धा सल नाहीये तिला. बाबा, तुम्ही कुठे हरवलात? अरे नाही, तुमच्याच दोघांचा विचार करत होतो. मी काय म्हणतो, काही प्रॉब्लेम नसेल तर आपण तुमच्या लग्नाची तारीख ठरवून टाकूया. काय मीना? हो, माझी काहीच हरकत नाहीये. गिरिजा, तुझ्या आईला बोलवून घे, आपण सगळं फायनल करून टाकूया. हो हो, तुझ्या आईला आधी विचार, म्हणजे त्यांना विचारून मुहूर्त काढूयात. नाहीतर त्यांच्या मनात काहीतरी भलतच असेल ना. आई, त्यांच्या मनात सुद्धा हेच आहे की आमचं लग्न लवकरात लवकर व्हावं. काय गिरिजा? अरे मग झालं तर आता जास्त थांबण्यात पॉइंटच नाहीये. लवकरात लवकर बार उडवून देऊया. हो बाबा. आई, थँक्यू. मोठं टेन्शन दूर केलंस तू माझं. थँक्यू वगैरे म्हण मला, पण तुमच्या लग्नाच्या बाबतीत माझी एक अट आहे. देवा रवळनाथा, तुझ्यामुळेच विक्रांत मीनाताईंची अट पूर्ण करू शकला. असाच पोरांच्या पाठीशी राहा रे बाबा. आता पोरं त्यांच्याशी बोलायला गेली, ते एकदा व्यवस्थित पार पाड म्हणजे झालं. आई, काय झालं आई? एवढं अस्वस्थ का दिसताय? मन थाऱ्यावर नाही गो. मी थोडासा चहा करून आणते, बरं वाटेल तुम्हाला. नाही नको, आता तिथलं काय कळल्याशिवाय बरं नाही वाटणार मला. काय सुरू असेल गो तिकडे? आई, सगळं ठीक होईल, नका टेन्शन घेऊ. टेन्शन कसं नको घेऊ गो? तिथे बायला मीनाताई काय बोलत असतील काय माहित. अहो, विक्रांत आहे ना ताईंसोबत. तो आहे गो, पण तरी हुरहुर लागून राहिली गो. आता बाय आल्याशिवाय ना मला काय बरं वाटायचं नाही. आई, तुम्ही उगाच काळजी करताय. उगाच नाही गो. मी वागले तसं मीनाताई काहीतरी उलट सुलट वागल्या तर? आई, तुम्ही तसं वागलात कारण विक्रांतच्या बाबांनी तुम्हाला तसं वागायला सांगितलं होतं. एक्झॅक्टली. मला तर खूप आधी संशय आला होता, कारण आई विक्रांतशी असं वागणं शक्यच नाही. तुमचा प्लॅन होता म्हणून तुम्ही तसं वागलात आई. त्या कसं असं वागतील? त्यांच्या मनात काय रवळणार त्यालाच माहित. त्या अचानक काही बोलू शकतात. आई त्या काहीही बोलू दे, विक्रांत आणि ताई त्यांना बरोबर उत्तर देतील. त्याचीच भीती वाटते रे. उगाच शब्दाने शब्द वाढायला नको. नको काळजी करूस. हा, सगळं ठीक होईल. हो आई, सगळं ठीक होईल. तुम्ही म्हणताय तर सगळं ठीक होईल,
पण मीनाताईंच्या मनात काय आहे त्या रवळनाथालाच माहीत. रवळनाथा, आता तरी पोरांचं नातं त्या स्वीकारू दे रे. आता काय हवं आई? तुझं आता हे बाहेर राहणं बास झालं. आता तू आधी घरी यायला हवंस. अगं पण अहो विक्रांतने आता स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. मग आता बाहेर राहण्यात काहीच पॉइंट नाहीये. काय विक्रांत? एवढंच आहे ना. ठीक आहे, येईन मी घरी. बघितलं, विक्रांतलाही पटलं. आणि हो, तुझं ते काय स्टार्टअपचं वगैरे काम आहे ते तू इथं राहून करूच शकतो. आई सगळं बरोबर आहे तुझं, पण मला जरा घरी यायला थोडे दिवस दे. आता कशाला? अगं कशाला म्हणजे आई, अगं शिफ्टिंग आहे, नवीन कॅफे सुरू करतोय, त्याची कामं आहेत सगळी. आणि हे बघ आई, सगळं सेट झालं ना की मी येतो ना घरी. अरे पण हे बघ, एवढे दिवस काढलेत ना आपण, अजून काही दिवस. अरे काही हरकत नाही, मी थांबायला तयार आहे. आई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी नक्की येईन. आणि हे बघ, तू दिलेली मुदत अजून संपलेली नाहीये. काय बाबा? ऍब्सोल्युटली राईट, काही हरकत नाहीये. जा तू, बघेल ती वाट. काय मीना? चल आई, आता येतो मी. हा, बाय. काळजी घ्या. हो, चल. मीना बाहेरून शांत दिसते, पण मला माहितीये तिच्या मनात आता वादळ उठलं असणार. तसंही ती काहीही करू दे, मी विक्रांत आणि गिरिजाचं लग्न लवकरात लवकर लावणार आहे. काय? खुश? खूप. तू? मी पण. तुझ्या आईने आणि माझ्या बाबांनी उगाच टेन्शन घेतलं होतं. खरं सांगू विक्रांत, मलाही तुझ्या आईचा अंदाज येत नव्हता. काळजी नको करू. आता ती स्वतःहून म्हणाली आहे ना, तिला काही प्रॉब्लेम नाही आपल्या लग्नाबाबतीत. ते सगळे प्रॉब्लेम संपलेत. विक्रांत, मला ना एक गोष्ट कळत नाहीये. काय? काकू एवढ्या क्लिअर असताना काकांनी आणि आईने एवढं सगळं प्लॅन करून एवढं सगळं का घडवून आणलं? गैरसमज झाला असेल कदाचित. गैरसमज? हा, म्हणजे आईचं आधीचं वागणं बघून त्यांना वाटलं असेल की उगाच रिस्क नको, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं असेल. असो, शेवट गोड तर सगळं गोड, नाही? बरं चल, आज जाऊन सगळ्यांना गुड न्यूज सांगूया. हा, सगळे टेन्शन मध्ये असतील नाही का? चल. बाय, आली तू. काय झालं? हा, सांग ना लवकर. होकार दिला त्यांनी? आई सांगते, सगळं सांगते. काळजी करण्यासारखं काही नाहीये. असं अर्धवट नका सांगू. काय झालं ते नीट सांगा ना. हो सांग ना बाय. आई, त्या आमच्या लग्नाला तयार झाल्या. काय सांगतेस का? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. रवळनाथच पावलं बाय. बघा आई, मी म्हणाले होते ना सगळं छान होणार. नाहीतर काय. आणि आई इकडे उगाच काळजी करत बसलेली. हो, फक्त देव पाण्यात ठेवायचे बाकी होते. आई, आता काळजी नका करू. माझ्या आईने गिरिजाला सून म्हणून स्वीकारलंय. आईचा गिरिजावर काहीही राग नाही. बस, एवढंच पाहिजे होतं मला. फक्त माझ्या आईने मी घरी यावं अशी अट ठेवली. हा, आई, आता लवकरच विक्रांत परत त्याच्या घरी राहायला जाणार आहे. आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अरे बोल ना. हे बघा, तुम्ही आमच्या समोर ठेवलेली अट आम्ही पूर्ण केली. बाबांचं नाव न वापरता मी स्टार्टअप करतोय. खर तर तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. काहीतरी काय बोलतो विक्रांत. कारण तुम्ही ही अट ठेवली नसती तर मी जे काय केलंय ते मी खरंच करू शकलो नसतो. अरे पण माझ्यामुळेच इतके दिवस तुला घराबाहेर राहावं लागलं. जा बाबा,
आता आपल्या आपल्या घरी जा. पोरासाठी एका आईचा जीव ते कसा तुटतो तुम्हाला नाही कळणार. तू घरी गेलास ना की मीनाताईंना एकदम बरं वाटेल बघ. आई फक्त त्यालाच नाही, आपल्या सगळ्यांनाच त्याच्या घरी जायचंय. का गो? आपल्याला का? त्यांनी आपल्याला लग्नाची बोलणी करायला बोलवले. याच दिवसाची तर कधीपासून वाट बघत होते मी. तुम्ही फक्त सांगा कधी जायचंय ते, आम्ही तयार आहोत. तयार म्हणजे अगं तुझं लग्न धूमधडाक्यात करू ताई. हो, पण त्यासाठी आधी बोलणी तर करावी लागतील ना. हा बाय, तू सांग ना कधी जायचं. 1-2-4 दिवसात जाऊया. काय विक्रम? हो, तुमच्या सोयीनुसार, काही टेन्शन नाही. सुचित्रा, अगं अशी लांब का उभी आहेस? घे ना. अरे आत्ताच आले होते, म्हणलं बघावं काय बोलणं सुरू आहे. मग मी ऐकलं एका मुलाच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण लग्न फक्त माझ्या एकट्याचं नाहीये, तुझ्या ताईचं पण आहे. कॉंग्रॅच्युलेशन ताई. थँक्यू. अरे असं काय कोरडं कोरडं? हसा की जरा. विक्रांत, तुला कळवतो हा आम्ही कधी येणार ते. हो आई, हो. बरं, मी आता निघू? निघतोस का? हो. बर. मी त्याला सोडून येते. हा. आई पाय. अगो कश सुखी राहा. वैदिक, अहो माझ्या कशाला, तुमच्याच वयाची आहे मी. कारण तुम्ही मानाने मोठे आहात. येतो. चिटल्या थांब, बस इकडे. काय चाललं होतं तुझं? काय चाललंय? विक्रांतची असं का वागत होती तू? कसं वागले मी आई? तुझ्या ताईशी नीट बोलत का नाहीयेस तू? ते ना तू तिला विचार, मला नको विचारूस. मी तुला विचारते ना, मग उत्तर तू दे. आई मी मुद्दाम करत नाहीये हे सगळं. अगो पण का वागते अशी? आधी तर ताईशिवाय पान हलायचं नाही तुझं. तेव्हा आणि आता मध्ये फरक आहे. अगो तेच विचारते मी, काय फरक आहे? ताई मला जसा आता त्रास देते तसा आधी देत नव्हती आई. तिथल्या ताई काय बोलतेस? तेच म्हणलं, ताईचा चमचा अजून बोलला कसा नाही. तोंड सांभाळून बोल. हे बघ, काय झालं? भांडताय काय तुम्ही? आई भांडत नाहीये, पण हिला अक्कल नाहीये. काय चुकीचं काय बरोबर अजिबात कळत नाही हिला, आणि आम्हाला दोष देते. सगळं कळतं मला. आई जयंत सर चांगले आहेत, खूप चांगले शिकवतात, आणि ताई उगाच संशय घेते आमच्या दोघांवर. आई आता तूच मला सांग, ताई का उगाच हिला बोलेल? उगाच बोलतेय ती. आई सरांवर पर्सनल राग काढते ती. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? वहिनीला विचार. वहिनी तू सांग, सर किती चांगले वागतात आणि किती चांगले शिकवतात, तू सांग. अगं आई सिनियर डॉक्टर आहेत ते, ताईंनी त्यांना रिस्पेक्ट द्यायला नको का? हे बघ चिटल्या, मी ताईशी या विषयावर बोलतेच, पण तू पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझी ताई नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते. आई असं तुला वाटतंय.
जाऊ दे सोड. तू ना ताईशी बोल, तुला कळेल काय आहे ते. मी ना खूप दमले. चेंज करते आणि आराम करते थोडा वेळ. अरे भावा, कॉंग्रॅच्युलेशन, मनपूर्वक अभिनंदन. बस बस बस. हा अरे काय कशाबद्दल? अरे बस रे, सांगतो. हे घे पाणी पी. थँक्यू. हा, तुला काय वाटलं? तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. अरे देवा, म्हणजे बातमी आधीच पोचली आहे वाटतं. पोहोचली. अरे काकांनी मला स्वतः फोन करून सांगितलंय, तुझ्या परम मित्राचं लग्न ठरलेलं आहे, तयारी करायला घे. लग्न आधीच ठरलं होतं, आता ग्रीन सिग्नल मिळालंय. हा, मिळाला ना, ग्रीन सिग्नल मिळाला ना. मग काय, भावी नवरदेव मांडव घालायला घ्यायचा का? नाही नाही नाही, हा, आधी माझं कॅफे, त्यानंतर लग्न. आता ही अट कोणाची आहे? विक्रांत देसाईंची. बरं, पण मग तू घरी राहायला जाणार आहेस हे तरी खरं आहे ना? हा, घरी राहायला जावंच लागणार आहे, आईने बोलवलंय ना. हे बेस्ट झालं. बरं विक्रांत, तू आता कॅफेच्या कामाला लाग. हा, आणि चहाच्या दुकानाचं काय करायचं? तिथे लक्ष द्यावं लागणार आहे ना. दुकानाचं टेन्शन घेऊ नको, तुझा मित्र जिवंत आहे.